विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमध्ये आहोत आणि यात आपण आपले जेवढे पण याच्यात टॉपिक होते, जेवढे कन्सेप्ट्स होते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, ते संपूर्ण आपण पूर्ण केलेले आहेत. आता आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ॲप्लिकेशन बघायचं आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये वर्ड प्रॉब्लेम असतात. आता वर्ड प्रॉब्लेममध्ये महत्त्वाची गोष्ट अशी असते की जे तुम्हाला वर्डच्या स्वरूपात दिलेलं आहे त्याला तुम्हाला अल्जेब्राइक फॉर्ममध्ये मांडता आलं पाहिजे. यात एकच व्हेरिएबल आहे, म्हणजे आपलं संपूर्ण इक्वेशन एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलं गेलं पाहिजे या प्रकारची कंडिशन आपल्याला दिलेली असते आणि ती कंडिशन जी आहे ती सुद्धा एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस करता येईल या स्वरूपातली दिलेली असेल. जर ती कंडिशन दोन व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेली असेल किंवा त्या स्वरूपात दिलेली असेल तर त्यावेळेला आपण समजतो की ते जे इक्वेशन तयार होणार आहे अल्जेब्राइक इक्वेशन ते एक न होता दोन इक्वेशन्स तयार होतील आणि जर दोन इक्वेशन्स तयार झाले तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये असतात. म्हणजे अशा वेळेला जनरली दोन कंडिशन दिलेल्या असतात. परंतु आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमध्ये आहोत तर अर्थात याच्यामध्ये एकच कंडिशन दिलेली असेल आणि एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेला आपल्याला अल्जेब्राइक फॉर्म आणावा लागणार. तर त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 2.6 जो आहे त्याच्यातला फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो बघणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence 84 find her present age. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा ही वर्ड प्रॉब्लेम येईल जे विचारलेलं आहे त्याच्याबद्दलच आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यूज मानाव्या लागतात आणि विचारलेली एकच गोष्ट आहे म्हणजे एक व्हेरिएबल आहे. यावरून आपल्या एक लक्षात येतं की यात व्हेरिएबल जर एकाच ठिकाणी दिसतो आहे, एकच गोष्ट विचारलेली दिसते तर असा त्याचा सरळ अर्थ असा होतोय की हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्याच फॉर्म मधलं इक्वेशन होऊ शकतं. म्हणजे आपल्याकडे जे आपण प्रिव्हियस नॉलेज घेतलंय, लास्ट चॅप्टर घेतलंय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्यात दोन कंडिशनचीच गरज होती, त्यात दोन व्हॅल्यूज विचारलेल्या असायच्या. हे आपल्याला कंपॅरेटिव्हली बोर्डच्या पेपरला समजलं पाहिजे, जाणवलं पाहिजे की आपण हे कुठल्या चॅप्टरचं एक्झाम्पल आहे, कुठल्या चॅप्टरचा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपण कोणासोबत याचं कंपॅरिझन करू शकतो हे तुम्हाला रीडिंग करून समजलं पाहिजे. तर आपण पुढची स्टेप जी ती जाऊ शकतो. फर्स्ट आपल्याला काय करायला लागणार, लेट जे विचारलेलं आहे ते मानायचं आहे. लेट द प्रेझेंट एज ऑफ प्रगती बी एक्स इयर्स. आपण प्रेझेंट एज जे आहे ते एक्स इयर्स मानूयात. आता जर आपल्याकडे प्रेझेंट एज आलंय तर पहिले काय म्हटलं बघा, प्रॉडक्ट ऑफ कोणाकोणाचं प्रॉडक्ट आहे, 2 years अगो तिचं एज 2 वर्षापूर्वी जे होतं ते, अँड सिन्स 2 वर्षानंतर, हेन्स हे म्हणजे 3 वर्षानंतरचं, अशांचा जो प्रॉडक्ट आहे तो दिलेला आहे. आजचं वय तिचं एक्स इयर्स आहे तर 2 years अगो प्रगतीज एज वॉज एक्स मायनस 2 years. 2 वर्षापूर्वी तिचं वय एक्स मायनस 2 असेल. अँड आफ्टर 3 years हर एज विल एक्स प्लस 3 years. त्यानंतर जे आहे ते एक्स प्लस 3 years होईल. आता दोघी एजेस आपल्याकडे आलेले आहेत. फ्रॉम गिव्हन कंडिशन दिलेली आहे, कंडिशन नुसार त्या दोघींचा जो प्रॉडक्ट आहे म्हणजे गुणाकार, म्हणजेच 2 वर्षापूर्वीचं नंतरचं दोघांचा एजचा जो प्रॉडक्ट आहे तो 84 दिला आहे. बस याला सिम्प्लिफाय करायचं. आता हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनत आहे. मग हा एक्स मल्टिप्लाय बाय एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 3x हा 3x, हा -2 इंटू एक्स -2x आणि -2 इंटू 3 -6 इज इक्वल टू 84. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक्स स्क्वेअर आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. 3x - 2x हा x होईल, 3x - 2x केल्यानंतर x उरेल, हा -6 आणि हा 84 या साईडला आल्यानंतर काय होऊन जाईल मायनस. फायनली ते एक्स स्क्वेअर प्लस एक्स -6 ऍड केला तर हा 90 येतोय इज इक्वल टू 0. आता हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालंय स्टँडर्ड फॉर्म मध्ये. याला तुम्ही तुमच्या ज्या पण आपण मेथड शिकलेलो आहोत, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे, फॅक्टरायझेशन मेथड आहे, फॉर्म्युला मेथड आहे, कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करू शकतात. परंतु आपण शक्यतो शॉर्टकट मार्ग निवडावा. शॉर्टकट मार्ग म्हणजे फॅक्टरायझेशन. जर होत असेल
तर फॅक्टरायझेशन याच मार्गाने करावं. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या वर्ड प्रॉब्लेममध्ये येणारे आन्सर जे आहेत ते तुमचे जवळजवळ 99% क्वेश्चन्स असे असतात की त्यांचे आन्सर्स तुमचे फॅक्टरायझेशन मेथडने येऊन जातात. कारण येणारा आन्सर हे एज, लेंथ या स्वरूपात येणारे आपल्याला आन्सर्स काढायचे असतात. म्हणून शक्यतो आपण फॅक्टरायझेशन मेथडकडेच आपला कल असला पाहिजे. इथे निगेटिव्ह आहे, इथे +1 या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे दोन नंबर कंटिन्युअस असले पाहिजेत आणि 90 त्यांचा प्रॉडक्ट येईल. असे 10 9s are 90 असं होतात. आणि आपण म्हटलंय की मोठ्या नंबरला म्हणजे मोठा फॅक्टर जो असेल ग्रेटेस्ट फॅक्टर त्याला हे साईन द्यायचं आहे, म्हणजे याला निगेटिव्ह साईन येईल. असे आपल्याला दोन फॅक्टर्स मिळतात. म्हणजेच या ठिकाणी डायरेक्ट पण लिहू शकतो आपण, परंतु तुम्हाला समजावं म्हणून आपण थोडंसं लॉंगेस्ट वेने जाऊयात. या ठिकाणी हा x याची फोड केली आपण 10x - 9x, हा -90 = 0. याचे डायरेक्ट फॅक्टर असे असतात x + 10 आणि सेकंड फॅक्टर x - 9 असं आपण काढू शकतो. पण या वेने जाऊयात जेणेकरून तुमचे आयडियाज क्लिअर होतील, कन्सेप्ट क्लिअर होईल. x + 10 इथून x कॉमन काढला, मायनस इथून 9 कॉमन काढला, तर इथे x + 10 = 0 राहील. परत हा ब्रॅकेट रिपीट होतो. बाकी ह्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी आपण प्रिव्हियस सगळ्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये शिकलेलो आहोत, त्यामुळे आपण ह्या थोड्या फास्ट स्वरूपात घ्यायच्या आहेत. =0 आणि x - 9 = 0. फायनली x = -10 आणि x = 9 असं आपल्याला मिळतं आहे. x = -10 ही ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे की एज ही निगेटिव्ह असणार आहे. एज डज नॉट निगेटिव्ह, एज ही निगेटिव्ह असणार नाही. देअरफॉर आपली जी ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू आहे ती x = 9 आहे. देअरफॉर द प्रेझेंट एज, देअरफॉर प्रगतीज प्रेझेंट एज इज 9 years. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive natural even numbers is 244. फाइंड द नंबर्स. इथे जरी दोन नंबर काढायला लावलेले असले पण कंडिशन मात्र एक आहे त्यांची बघा, कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स आहेत. आता कॉन्झिक्युटिव्ह आहेत वरून इव्हन आहेत. आपल्याला माहिती आहे जर इव्हन नंबर 2 आहे, 4 आहे, 6 आहे तर यांच्यामध्ये डिस्टन्स 2 2चं येईल प्रत्येक ठिकाणी. कॉन्झिक्युटिव्ह म्हटल्यानंतर लगतचे नंबर म्हटल्यानंतर 2 2चा डिस्टन्स त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे जर समजा लेट वन नंबर बी एक्स जर मानला तर देअरफॉर द अदर नंबर विल बी अदर नंबर, अदर असा नंबर, अदर इव्हन कॉन्झिक्युटिव्ह राहिला, कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर मस्ट बी, तो काय असणार आहे x + 2. त्यापेक्षा 2 ने जास्त असेल किंवा कमी असेल कॉन्झिक्युटिव्ह म्हटल्यानंतर. मग हा जर लहान घेतला आपण नंबर स्मॉल तर हा ग्रेटेस्ट नंबर जो आहे तो x + 2 असणार आहे. एकदा का आपल्याला ह्या अल्जेब्रिक फॉर्ममध्ये नंबर मिळाले त्यांची कंडिशन काय आहे, सम ऑफ स्क्वेअर्स म्हटलेला आहे फ्रॉम गिव्हन कंडिशन, फ्रॉम गिव्हन कंडिशन सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे एक्स स्क्वेअर त्यांचा स्क्वेअर घ्यायचा. हा पहिला नंबर त्याचा स्क्वेअर आणि सेकंड नंबर त्याचा स्क्वेअर यांची सम, स्क्वेअर्स ऑफ देअर नंबरची सम घ्यायची आणि ती काय दिली तुम्हाला 244. कंडिशन व्यवस्थित वाचायची म्हणजे तुम्हाला बरोबर लिहिता येतं. आता एकदा का हे तयार झालं आपल्याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे, बाकीचं काम आपलं नेहमीच आहे. ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला, x² + 4x + 4 = हा 244 मी या साईडला जर आणला तर तो निगेटिव्ह होईल. x² + x² 2x² + 4x आणि हा याच्यातनं जर 4 मायनस केला, 4 - 244 तर हा 240 येईल =0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालंय. परंतु आणखी एक गोष्ट यात दिसते सिम्प्लिफाय होण्याकरता, इथे पण 2 आहे, इथे 4 आहे आणि इथे याच्या आत पण 2 आहे. म्हणजे आपण याला ओव्हरऑल डिवाइड बोथ द साइड बाय 2 ने डिवाइड करू शकतो. जर 2 ने डिवाइड केलं तर काय होणार, 2x² / 2 +
4x अपॉन 2 मायनस 240/2 इक्वल टू 0/2 हा 0 असणार आहे. 2 ने डिवाइड केलं इथे येईल एक्स स्क्वेअर, 2 2 जार 4 आणि हा इथे 120 इज इक्वल टू 0. 2 ने डिवाइड केल्यानंतर आता याची फॅक्टर शोधायची आहेत. 120 जो आहे निगेटिव्ह आपल्याला प्रॉडक्ट हवा आहे आणि इथे प्लस 2 जो आहे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, असे दोन नंबर शोधा ज्यांच्यामध्ये फक्त 2चं डिस्टन्स असणार आहे आणि याच्यात 12 10 जार 120 होतात. त्यानुसार तुम्हाला इथे 12 मायनस 10 केल्यावरती बरोबर 2 मिळतोय आणि आपल्याला जो ग्रेटेस्ट फॅक्टर आहे त्याला हे पॉझिटिव्ह साईन द्यायची असते. याच्यामध्ये आपण फॅक्टर्स डायरेक्ट तुम्ही या प्रकारे x + 12 आणि x - 10 असं लिहू शकतात. पण परत एकदा मी तेच सांगतोय की आपण मधल्या पदाची फोड करतो म्हणून थोडंसं फास्ट घेतो की इथे 12x - 10x - 120 इक्वल टू 0 हे असं आहे ॲक्च्युली. इथून x कॉमन काढता येईल, इथे x + 12 येईल आणि -10 कॉमन काढला, इथे x + 12 इक्वल टू 0 हा ब्रॅकेट रिपीट होतो. फायनली हे x + 12 इंटू x - 10 यांचा प्रॉडक्ट इक्वल टू 0 येणार. यावरून आपण म्हणू शकतो की x + 12 इक्वल टू 0 असणार और x - 10 इज इक्वल टू 0 असेल. यावरून x इज इक्वल टू -12 येईल, परंतु ही ॲक्सेप्टेबल नाही आहे बिकॉज x इज नॅचरल नंबर. x हा नॅचरल नंबर आहे, त्यामुळे आपण ही व्हॅल्यू जी ती आपल्याला ॲक्सेप्टेबल नाही. परंतु इथे जे आहे x इज इक्वल टू 10 मिळतोय आणि हा x इज इक्वल टू 10 हे आपलं फायनल आन्सर असणार. देअरफॉर द रिक्वायर्ड नंबर्स आर फर्स्ट नंबर जो असणार आहे x इज इक्वल टू 12 अँड द सेकंड नंबर ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला 2 ॲड करायचा आहे म्हणजे 12 + 2 इज इक्वल टू 14 हे आपलं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. In the orange garden of Mr. Madhusudan, there are 150 orange trees. The number of trees in each row is 5 more than that. म्हणजे नंबर ऑफ रो मध्ये नंबर ऑफ कॉलम पेक्षा 5 झाडं जी जास्त आहेत. इन ईच कॉलम फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग फ्लो चार्ट. फर्स्ट कॉलम मधले जे नंबर ऑफ ट्रीज आहेत ते आपण त्यांनी ऑलरेडी मानलेले आहेत, तरी पण आपण त्याला लिहूयात. लेट द नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम बी एक्स. आणि ऑफकोर्स इथे काय म्हटलंय, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो मध्ये 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम, कॉलमपेक्षा 5 ने जास्त आहेत एका याच्यामध्ये. देअरफॉर from given that the number of trees in row more than 5, therefore the number of trees in row आर x + 5. म्हणून त्या ठिकाणी x + 5 नंबर ऑफ रोज मध्ये ट्री असणार आहेत x + 5, x पेक्षा 5 ने जास्त. आता ऑफकोर्स या ठिकाणी आपल्याला x आणि x + 5 हे दोघी मिळून गेलेत आणि आपल्याला टोटल जर मोजायचे असतील म्हणजे गार्डन आहे, या प्रकारचं गार्डन आहे, इथे असे रो आणि कॉलम, हे कॉलम आहेत हे रो आहेत. तर साहजिकच इथे एका साईडला x, एका साईडला इथे समजा x आहेत, इथे x + 5 आहेत आणि आपल्याला जर संपूर्ण गार्डन मधले ट्रीज मोजायचे असतील तर आपण हा रेक्टँगल तयार होतोय, तर आपल्याला दोघींचं काय करायला लागणार, प्रॉडक्ट घ्यावा लागणार आणि तो प्रॉडक्ट त्यांनी दिलाय 150. म्हणजे सरळ प्रॉडक्ट न म्हणता त्यांनी म्हटलं की नंबर ऑफ ट्रीज जे आहेत, टोटल नंबर ऑफ ट्रीज जे आहेत ऑरेंज गार्डन मधल्या, तर त्या टोटल 150 आहेत. म्हणजेच x × x + 5 जो आहे त्यांचा प्रॉडक्ट हा 150 असणार आहे. कारण आपण ज्यावेळेला असं मोजणार 1 2 3 4 5, इथे समजा 5 असेल, इथे समजा 2 असतील, तर 5 2 = 10 एवढे 10 त्या ठिकाणी ट्रीज असतील. हा त्याचा अर्थ होतोय. या दिलेल्या स्टेटमेंटचा मिनिंग तो आहे. देअरफॉर फ्रॉम गिव्हन कंडिशन नुसार काय होणार, त्या दोघींचा प्रॉडक्ट तुम्हाला दिलेला आहे x × x + 5 इज इक्वल टू 150. आता हा मध्ये मल्टिप्लाय करा, x² + 5x
आणि हा इकडे आला तर 150 निगेटिव्ह होईल इक्वल टू 0. अगेन बाय फॅक्टरायझेशन मेथड 150 निगेटिव्ह हा प्रॉडक्ट असायला पाहिजे आणि +5 हा ॲडिशन ऑफ सबस्ट्रॅक्शन जे 5चा फरक असलेले. आणि आपल्याला दिसतंय क्लिअरली 15 10 जार 150 हा मोठ्या साईन याला द्यायची आहे, मोठ्या फॅक्टरला मिडलची साईन द्यायची आहे. याचे फॅक्टर्स आपण डायरेक्ट लिहू शकतो. x+15 मल्टिप्लाय बाय x-10 इज इक्वल टू 0. सो दिस इज x+15 इक्वल टू 0 और x-10 इक्वल टू 0. आता ऑफकोर्स इथे काय होणार, आपल्याकडे x+15 इक्वल टू 0 आहे आणि x-10 इक्वल टू 0 आहे. या ठिकाणी x इक्वल टू 10 येईल, परंतु हे ॲक्सेप्टेबल नाही आहे. ॲक्सेप्टेबल नसण्याचं काय कारण आहे, कारण नंबर ऑफ ट्रीज डज नॉट निगेटिव्ह, ते निगेटिव्ह असू शकत नाही. मग आपल्याला फायनली x इज इक्वल टू 10 ही व्हॅल्यू जी मिळाली आहे त्यात नंबर ऑफ कॉलमची व्हॅल्यू मिळाली आहे. देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम ती मिळालेली आहे 10. आणि नंबर ऑफ रोज मिळवायचे असतील तर नंबर ऑफ ट्रीज इन अ रो इज 10 + 5 इज इक्वल टू 15. आता आपल्याकडे सगळे आन्सर्स आलेले आहेत आणि ही सगळी आन्सर्स आपल्याला त्या ॲक्टिव्हिटीमध्ये ठेवायची आहेत. ज्यात फर्स्ट जे आहे नंबर ऑफ ट्रीज इन अ रो मध्ये आपल्याला मिळत आहेत 15. टोटल नंबर ऑफ ट्रीज जे आहेत ते तुम्हाला x इंटू x+5 या स्वरूपात मिळेल. आणि मग त्यावरून आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे फॉर्म होत आहे ते असं होईल x इंटू x+5 इज इक्वल टू 150. नंतर फाइंड ची व्हॅल्यू आपण फाइंड केली ती 10 आली आहे. आणि त्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम, तर कॉलममध्ये नंबर ऑफ ट्रीज तुमचे 10च असणार आहेत, कारण ची व्हॅल्यू जी आहे तीच आपलं नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम x आहे. त्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन अ रो जो आहे तो 15 आपल्याला मिळणार आहे. या पद्धतीने जी आहे ती आपली ॲक्टिव्हिटी पूर्ण होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. विवेक इज 5 years older than किशोर. द सम ऑफ द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आपल्याला या ठिकाणी दोन विवेक आणि किशोर यांच्या एज मधला फरक पण दिलेला आहे, तो 5 yearsचा आहे. आणि जर समजा आपण आधी प्रेझेंट एज जे आहे, द प्रेझेंट एज ऑफ समजा किशोरचं मानून घेतलं, किशोर बी x years, म्हणजे कारण किशोरचं वय जे आहे ते लहान आहे, कमी वयाचं आहे, कारण विवेक इज 5 years older than किशोरपेक्षा 5 वर्षांनी तो मोठा आहे. देअरफॉर त्याचा अर्थ असा होतोय, देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ विवेक इज x+5 years होईल. म्हणजे याचा काय अर्थ झालाय, दोघींच्या वयांमधला फरक बरोबर 5चा दिसतोय. आता पुढे काय म्हटलंय, द सम ऑफ देअर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स, म्हणजेच त्यांचे रेसिप्रोकल्स काढायचे आहे. देअर रेसिप्रोकल्स आर काय असतील, याचा जो आहे तो 1/x आणि याचा 1/x+5 हा त्यांचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे. आणि यांची सम दिली आहे, म्हणजे आता फ्रॉम गिव्हन कंडिशन, आता कंडिशन दिलेली आहे. फ्रॉम गिव्हन कंडिशन काय म्हटलंय, या दोघांच्या रेसिप्रोकलची सम ऑफ द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ देअर एजेस इज 1/x + 1/x+5 इज इक्वल टू 1/6 दिलेला आहे. बस याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता कसं सिम्प्लिफाय करणार, इथे आपण तिरकस गुणाकार करतो. सो x+5 + x याने याला मल्टिप्लाय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं, डिवाइड बाय x इंटू x+5 इज इक्वल टू 1/6. x+x हा 2x आणि त्या ठिकाणी +5 होईल, डिवाइड बाय x इंटू x² प्लस x इंटू 5 म्हणजेच 5x इज इक्वल टू 1/6. पुढे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो किंवा हा इकडे डिवाइड आहे, इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल. 6 इंटू 2x + 5 हा इकडे डिवाइड आहे, इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल x² प्लस 5x. मध्ये मल्टिप्लाय केलं तर 6 2 जार 12x प्लस 6 5 जार 30 इज इक्वल टू x² प्लस 5x. आता या दोघी टर्म तिकडे पाठवतोय,
सो एक्स स्क्वेअर प्लस 5x त्याच जागेवरती आहे, यांना तिकडे पाठवतोय. सो हे काय होणार, -12x - 30 इज इक्वल टू 0. हे इक्वल टू इकडे 0 आलं असतं, मी त्या साईडला लिहिलं एवढंच आहे. मिनिंग सेम आहे, इक्वल टू 0. सो दिस इज एक्स स्क्वेअर 5x - 12x - 7x - 30 इज इक्वल टू 0. आता परत त्याचे फॅक्टर शोधायचे आहेत. फॅक्टर कसे शोधणार, -30 त्यांचा प्रॉडक्ट असायला पाहिजे आणि -7 ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, असे दोन नंबर शोधा. तर कुठले दोन नंबर आहेत असे, अगेन 10 3s are 30 आणि ग्रेटेस्ट जो फॅक्टर असेल त्याला आपण निगेटिव्ह साईन देणार आहोत. याचे आपण शॉर्टकट मेथडने डायरेक्ट x - 10 आणि सेकंड फॅक्टर आपल्याला x + 3 = 0 असा मिळणार आहे. दोन यांचं प्रोडक्ट 0 आहे, याचा अर्थ होतो x - 10 = 0, x + 3 = 0. x is equal to 10 and x is equal to -3. बट हे डज नॉट ॲक्सेप्टेबल बिकॉज का, कारण आपल्याला ही व्हॅल्यू जी आहे त्यांची एजेसची व्हॅल्यू आहे. द एजेस कॅनॉट बी निगेटिव्ह, ते निगेटिव्ह असू शकत नाही. देअरफॉर काय म्हणता येईल मग, x इज इक्वल टू 10. आता x इज इक्वल टू 10 ही व्हॅल्यू कोणाची निघाली आहे, हे प्रेझेंट एज ऑफ किशोर. देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ किशोर is 10 years and the present age of विवेक इज काय असणार, त्याच्यापेक्षा 10 मध्ये 5 फक्त ऍड करायचं आहे, त्याच्यापेक्षा तो 5 इयर्सने ओल्डर आहे. म्हणजेच फायनली विवेकचं एज जे आहे ते 15 इयर्स ओल्ड आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. सुयश scored 10 marks more than second test than that in the first 5 times. तो फुल स्टॉप आहे. 5 times the score of the second test is same as square of the score in the first test. तर बघा ते गिवन कंडिशन नुसार his score in the first test आपल्याला काय करायचं आहे, लेट सुयश scored x marks इन फर्स्ट टेस्ट असं आपण जर मानलं तर तो ते काय म्हणतायत, सेकंड जो स्कोर्ड आहे सुयशचा तो 10 मार्क्स मोर दॅन सेकंड टेस्ट असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, देअरफॉर स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट. सेकंड टेस्ट जास्त मिळतोय असं आहे, मोर दॅन नाही, मोर इन सेकंड टेस्ट. म्हणजेच काय याचा अर्थ, देअरफॉर ही स्कोर्ड x + 10 marks in second test. आता गिव्हन कंडिशन काय बघा, देअरफॉर फ्रॉम गिव्हन कंडिशन इज दॅट इन द फर्स्ट 5 times द स्कोर ऑफ द सेकंड टेस्टचा 5 टाइम्स सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टचा स्कोर हा x + 10 आहे, त्याचा 5 टाइम्स. हा कसा आहे, इज इक्वल टू द सेम, तो सेम आहे ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्टमध्ये जो स्कोर मिळालेला आहे त्याचा स्क्वेअर आणि 5 टाइम्स द सेकंड युनिट टेस्टचा स्कोर, हे दोघी सेम आहेत म्हणून हे आपण इक्वल टू साईन दिली आहे. इथे काय मग हा x स्क्वेअर इक्वल टू 5 मल्टिप्लाय केला तर 5x + 50, 5 10 are 50 आणि हा 5x इकडे आणला, 50 इकडे आणला तर हा स्टँडर्ड फॉर्म तयार होतो आहे. बाकी मग आपल्याला नेहमीच्या मेथडने फक्त याला सोडवायचं आहे. आता आपल्याला असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत की ज्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो -50 आणि हे ±5 येईल, असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत. शोधा. तर 10 5s are 50. याला जो निगेटिव्ह साईन आहे ती ग्रेटेस्ट फॅक्टरला द्यायची आहे. इथे डायरेक्ट फॅक्टर्स मिळतील x - 10 आणि x + 5 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर दिस इज x - 10 इक्वल टू 0 और x + 5 इक्वल टू 0. बाकी पुढचं इझी काम आहे. x इज इक्वल टू 10, x इज इक्वल टू -5. हे ॲक्सेप्टेबल नाही आहे. हे ॲक्सेप्टेबल का नाही आहे, बिकॉज द मार्क्स कॅनॉट बी निगेटिव्ह. ते निगेटिव्ह राहू शकत नाही
देअरफोर x इज इक्वल टू 10 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. आणि देअरफोर आपण म्हणू शकतो सुयश स्कोर्ड 10 मार्क्स इन फर्स्ट टेस्ट. हे आपलं फायनल आन्सर. हे लिहायचं आहे, शेवटची ओळ लिहिणं फार गरजेचं आहे. हे फायनल आन्सरला हाफ मार्क्स असतो, त्यामुळे ही शेवटची ओळ जी आहे या वर्ड प्रॉब्लेममध्ये रेग्युलरली लिहायची. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 6. मिस्टर कसम runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. Production cost of each pot is 40, more than 10 times total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is 600, find the production cost of one pot and number of pots he makes per day. First we have to let जे आपल्याला फाइंड करायचं आहे ते let the number of pots, x number of pots मिस्टर कसम मेक्स पर डे आपण असं मानूयात. तर हे काय होईल बघा. आपल्याला प्रोडक्शन ऑफ कॉस्ट ऑफ वन पॉटची पण काढायची आणि नंबर ऑफ पॉट्स किती तो बनवतो तेही काढायचं. म्हणजे एकची पण व्हॅल्यू काढायची आणि नंबर ऑफ पॉट्स बघा तो कसं बनवतोय. आपल्याला त्यांनी दिलेली कंडिशननुसार इथे काय होईल, काय म्हटलंय बघा. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट हे बघा. आता एका याची 40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स असं म्हटलेलं आहे. टोटल नंबर ऑफ पॉट्स आपण x मानलाय आणि त्याच्यापेक्षा 40 10 पटीपेक्षा 40 जास्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे देअरफॉर द टोटल प्रोडक्शन कॉस्ट इज 10 टाइम्स त्याच्यापेक्षा 40 जास्त. हे बघा ह्या कंडिशननुसार 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स जे पर डे तो करतोय ते त्याचे 10 पटीपेक्षा 40ने जास्त आहे. म्हणजे हे त्या ठिकाणी तुम्हाला ही कॉस्ट आहे रुपीजमध्ये. आणि आता तो त्याचं जे काही प्रोडक्शन निघतंय, आता याच्यात तो काय करतोय की एका दिवसाला एका पॉटच्या कॉस्ट जी आहे ती 10x + 40 आहे आणि असे तो एक स्पॉट तयार करतोय पर डेली बेसिसला. आणि ते केल्यानंतर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे ही त्याला 600 पडत आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की एक पॉट म्हणजे एवढे नंबर ऑफ पॉट्स आहेत आणि एका पॉटची किंमत एवढी कॉस्ट त्याला येते आहे. आणि या दोघींचा प्रॉडक्ट घेतला की आपल्याला त्याला टोटल नंबर ऑफ त्या ठिकाणी प्रोडक्शन कॉस्ट मिळणार आहे. कारण एकाची एवढी आहे तर एक्स नंबर ऑफ पॉट्स आहेत त्याची एवढी. म्हणजे याचा अर्थ काय झाला की दोन त्या ठिकाणी समजा पॉट्स आहेत आणि एकाची किंमत 6 रुपये आहे. तर याचा अर्थ काय होतो की 6 दुनी 12 एवढे त्याला त्याची व्हॅल्यू मिळते. त्या प्रकारे आपण ती कंडिशनचा वापर केला आहे की इथे x × 10x + 40 = 600 असेल. ही गिव्हन कंडिशन आहे. गिव्हन कंडिशन आहे की त्याला टोटल 600 प्रोडक्शन कॉस्ट मिळते आहे डेली बेसिसला. तर यात फक्त या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता कसं सॉल्व्ह करणार याला, x ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल 10x × x x² प्लस हा 40x = 600. याला प्रत्येकाला बघा याचा भाग जातोय 10चा. हां इथं 10 ने जर डिवाइड केला आपण, डिवाइड बोथ द साइड बाय 10. जर 10 ने डिवाइड केलं 10 कॅन्सल होऊन जाईल. इथे x² प्लस इथे 0 0 कॅन्सल 4x = हा 60 येईल. फक्त या 60ला आता इकडे आणा, तो इकडे येताना काय होऊन जाईल निगेटिव्ह = 0. आता पुढे काय करायचं आपल्याला फॅक्टर शोधायचे आहेत. असे दोन फॅक्टर शोधा की ज्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो -60 येईल आणि ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे ती 4 असणार आहे. असे दोन नंबर शोधायचे आहेत. सांगा दोन नंबर्स असे. 16 नाही. त्याचे फॅक्टर्स पाडून टाकायचे. त्याच्यावरून आपलं 60चे फॅक्टर काय पडतात 10 × 3 × 2. आणि जर आपल्याला याचे फॅक्टर शोधायचे असतील तर याचे पण 5 × 2 पडतात फॅक्टर. म्हणजे 5 × 2 × 3 × 2 असे फॅक्टर्स पाडले तर 3 दुने 6 5 दुने 10 म्हणजेच 10 6 = 60. आणि त्यांच्यामध्ये ही साईन जी आहे ती मोठ्या फॅक्टरला द्यायची आहे.
म्हणजे इथे निगेटिव्ह साईन येणार. म्हणजे तुम्हाला फॅक्टर मिळतात x + 10 आणि x - 6 = 0. नेहमीप्रमाणे x + 10 = 0, x - 6 = 0. सो x = -10 आणि x = 6. हे ॲक्सेप्टेबल नाही आहे. काय ॲक्सेप्टेबल नाही आहे? बिकॉज या ठिकाणी आपण x कोणाबद्दल मानला आहे? नंबर ऑफ पॉट्स कॅनॉट बी निगेटिव्ह. हे निगेटिव्ह असू शकत नाही. सो फायनली आपल्याला x मिळालेला आहे 6. x म्हणजेच काय मिळालं आहे आपल्याला? त्यांनी विचारलेलं आपल्याला काय बघा, नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. हे एक व्हॅल्यू मिळाली, परंतु आपल्याला आणखी एक व्हॅल्यू काढायची, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट पण काढायची आहे. देअरफॉर द नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इज 6 पर डे. एका दिवसाला तो 6 पॉट बनवतो आहे. अँड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट इज 10 × x होता, म्हणजे 10 × 6. हे बघा 10x + 40 होता, इथे 40 म्हणजेच दॅट इज ₹60 + 40 = ₹100. एवढे जे प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याला 1 पॉट बनवण्याची ती आहे ₹100. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. Pratik takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat is still water is 12 km/h. Find the speed of water current. या वर्ड्स प्रॉब्लेममध्ये जनरली आपल्याला क्वेश्चनचा मिनिंग समजणं फार गरजेचं आहे. 50% काम आपलं त्याच जागेवरती होऊन जातं. तर क्वेश्चनचा मिनिंग काय बघा. हा प्रतीक जो आहे तो 8 तासाचा वेळ लावतोय 36 किलोमीटरचं अंतर पार करण्याकरता, आणि डाऊनस्ट्रीम म्हटलंय म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, आणि रिटर्न टू द सेम स्पॉट. तो रिटर्न जाताना मात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल. द स्पीड ऑफ बोट इज स्टील वॉटर इज 12 km/h. ते दिलेलं आहे बघा, पर हवर. आणि याचा जो स्पीड आहे बोटचा तो स्टील वॉटर मधला म्हणजे संत पाण्यामधला वेग जो आहे तो 12 km/h आहे. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आपल्याला वॉटरचा स्पीड काढायचा आहे. आपण कसा करणार बघा. लेट सुरुवातीला द स्पीड ऑफ वॉटर करंट बी x km/h असं मानूयात आधी. आता पुढे आपल्याला काय म्हणायचं बघा. त्यांना त्याचा जो मिनिंग आहे क्वेश्चनचा तो एक्झॅक्टली असा आहे की समजा या ठिकाणी हा आपलं पाणी आहे. या पाण्याचा या दिशेने समजा पाणी वाहत आहे. या दिशेने जर पाणी वाहत असेल, या ठिकाणी समजा आपली बोट आहे आणि ही बोट जी आहे ती ह्या दिशेनेच जाते आहे. तर बोटचा जो स्पीड आहे तो स्पीड बोटचा आणि त्याच्यामध्ये हा वॉटरचा स्पीड हे दोघी ॲड होतील आणि ते ॲड होऊन त्या बोटला जे आहे ते एकत्रित स्पीडमध्ये जाईल. तेच जर समजा हे वॉटर इकडे जात आहे आणि येणारं जे बोट आहे ती बोट समजा या दिशेने येते, तर काय होणार की हा इकडचा जो वॉटरचा फ्लो आहे हा फ्लो त्याला अपोज करणार. म्हणजे जर याचा स्पीड जो आहे म्हणजे इथे आपण बोटचा जो स्पीड आहे तो 12 दिलेला आहे, आपण वॉटरचा x मानला, तर हा 12 + x एवढा त्याचा स्पीड होईल ज्या वेळेला ते डाऊनस्ट्रीमला जात आहे, म्हणजे पाण्यासोबत प्रवाहाच्या दिशेने जाईल त्यावेळेला. आणि अपस्ट्रीम ज्या वेळेला असेल म्हणजे हे डाऊनस्ट्रीमच्या वेळेला आहे, हे डाऊनस्ट्रीम, आणि हेच जर अपोजिट साईडने वॉटर या डायरेक्शनने जाते आणि बोट या डायरेक्शनने येते म्हणजे ऑपोजिट, तिकडनं अपोज त्याला होतोय, म्हणजेच त्याचा स्पीड जो आहे तो कमी होईल. कितीने कमी होईल? जेवढा तो पाण्याचा वेग आहे तेवढा वेग त्याच्यातनं कमी होईल, km/h असं त्या ठिकाणी होईल. म्हणजे थोडक्यात काय तर इथे आपल्याला जो स्पीड मिळतोय, देअरफॉर द स्पीड ऑफ बोट डाउनस्ट्रीम इज 12 + x km/h असं होईल. कारण त्याने 12 आपल्याला हा स्पीड दिलेला आहे बोटचा संत पाण्यामधला, म्हणजे जेव्हा पाण्याचा प्रवाह काहीच नसेल, पाण्याचा प्रवाहच नसेल, स्थिर पाणी असेल, त्यावेळेला जो बोट आहे त्या बोटचा जो वेग आहे तो आपल्याला 12 दिलेला आहे.
ठीक आहे. तर या मिनिंगनुसार इथे काय होणार बघा, हे आपल्याला 12 + x km/h हे डाऊनस्ट्रीमला मिळेल स्पीड, अँड द स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने इज 12 - x km/h असं मिळणार आहे. आता राहिली गोष्ट, हे सगळं आपण जे मिळवलं आहे ते आपल्याला स्पीड मिळाला आहे, इथेही स्पीडच आहे, परंतु त्याने आपल्याला दिलं की त्याला टोटल डिस्टन्स पार करायला 8 तास लागत आहेत. पहिले तर आपल्याला काय करायला लागणार, ह्या दोघींचा वेट काढावा लागणार. जर याला एवढं 36 किलोमीटरचं डिस्टन्स आहे ते पार करायला 12 + x km/h एवढा त्याला वेग लागतोय, स्पीड लागतोय, याला 12 - x km/h एवढा स्पीड लागतोय. तर आधी आपल्याला आपल्या फॉर्म्युल्यानुसार टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड. या ठिकाणी हा फॉर्म्युला जर आपण वापरला तर आपल्याला काय मिळणार बघा, देअरफॉर आता इथे आपल्याला काय करायला लागणार, टाइम काढायला लागणार आहे. तर टाइम टू कव्हर्ड 36 किलोमीटर. आता हे डिस्टन्स आपल्याला डाऊनस्ट्रीमने जर कव्हर करायचं असेल, डाऊनस्ट्रीम इज 36 अपॉन 12 + x hours एवढा वेळ लागेल. अँड दॅट ऑफ अपस्ट्रीम, आणि तेच अपस्ट्रीमला काय होईल, इज तोच टाइम त्यावेळेला काय असेल 36 अपॉन 12 - x hours. हा दोघींचा आपल्याला वेळ मिळालेला आहे. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येण्याचा, या दोघींचा स्पीड, कारण तो जातो पण आहे तिकडनं येतो पण आहे, म्हणजे जाण्याचा इकडनं जाऊन आणि तिकडनं येऊन असा टोटल त्याला 8 तासाचा वेळ लागतोय. म्हणजे फ्रॉम गिव्हन कंडिशन काय म्हणता येईल, फ्रॉम गिव्हन कंडिशन एक गोष्ट क्लिअर होईल की काय 36 डिस्टन्स हे 12 + x km/h ह्या वेगाने पार केलेलं लागणारा टाइम, आणि 36 किलोमीटर डिस्टन्स 12 - x प्रति घंटे या वेगाने, किलोमीटर प्रति घंटे या वेगाने लागलेला वेळ, हा एकत्र लागलेला वेळ आहे 8 hours. म्हणून आपण याला या प्रकारे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिणार. इथून 36 कॉमन येतो. आता पुढे आपल्याला फक्त सोल्युशन करायचं आहे. 36 कॉमन काढलाय ते काही 1/12 + x + 1/12 - x = 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे काय येईल 12 - x + 12 + x डिवाइड बाय 12² - x², हा a² - b² चा फॉर्म्युला बनतोय = 8. त्यानंतर हा 36 इथे 12 + 12 24, हा - x कॅन्सल होईल, हा 12चा 144 त्याचा स्क्वेअर आहे, हा x² = 8. त्यानंतर याला जर डिवाइड केलं 8 × 24, 8 × 3 = 24. त्यानंतर हा 36 मल्टिप्लाय बाय 3, 3 × 6 = 18, 3 3 9, आणि हा 10 108, आणि इकडे डिवाइड बाय 144 - x² = 0 = 1 आहे, सॉरी 8ने डिवाइड केल्यानंतर हा तिकडे पाठवा, हा 108 इकडे पाठवला तर हा 144 - x² होईल, हा x² इकडे पाठवा पॉझिटिव्ह होईल, याला तिकडे पाठवा निगेटिव्ह होईल 108, आणि x² = देअरफॉर काय होईल, x² = 144 - 108 36. सो x = जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर ±6 मिळेल, म्हणजे x = 6 और x = -6. बट दिस इज नॉट पॉसिबल, अनएक्सेप्टेबल व्हॅल्यू आहे, बिकॉज स्पीड कॅनॉट बी निगेटिव्ह, स्पीड निगेटिव्ह असू शकत नाही. देअरफॉर x = तुम्हाला फायनली 6 मिळाला आहे. देअरफॉर द स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 km/h. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट द सर्टन वर्क. एक वर्क आहे, काम करायचं आहे, ते काम करताना पिंटू जो आहे तो 6 दिवस जास्त घेतो निशूपेक्षा ते काम पूर्ण करण्याकरता. इफ दे वर्क टुगेदर, जेव्हा ते दोघी मिळून काम करतात, दे फिनिश इट इन 4 days. दोघी मिळून ते काम 4 दिवसात पूर्ण करतात.
हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. ते जर एकट्याने काम करतील तर त्यांना किती टाइम लागणार आहे, किती दिवस लागणार आहेत, आपल्याला दिवस काढायचे आहेत. आता सुरुवातीला तर आपण काय करूयात की लेट निशू टेक एक्स डे टू कम्प्लीट द वर्क. एखादं काम त्यांना दिलं आहे, ते काम कंप्लीट करण्याकरता त्यांना निशूला एक्स दिवस लागतात आणि त्याच्यापेक्षा पिंटू 6 दिवस जास्त घेतो. देअरफॉर इथं म्हटलंय पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशूज टू कम्प्लीट वर्क. त्यामुळे इथे आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर पिंटू टेक 6 days मोर म्हणजेच एक्स प्लस 6. एक्स याला लागतात 6 दिवस, हा जास्त घेतोय म्हणून एक्स प्लस 6 days टू कम्प्लीट सेम वर्क. तेच काम करायला तो जो आहे तो 1 अधिक 6 दिवस घेतोय. आता आपण काय म्हणूयात, सपोज इन अ वन डे, एका दिवसामध्ये निशू कंप्लीट 1/x पार्ट ऑफ वर्क. असं आपण मानूयात की एका कामाचे एक्स भाग आपण केले एका दिवसामध्ये एक्स काम, असं त्याचा 1/x वा पार्ट कंप्लीट करेल. आणि तेच दॅट ऑफ निशू ती जी आहे निशू जी आहे कंप्लीट करणार 1/x + 6 पार्ट ऑफ सेम वर्क. हे जर आपण एका दिवसाचं लिहिलं, आता हे एका दिवसाचं झालं, तर याचा अर्थ काय होतोय, आपण आता हे दोघींचं एकत्रित ज्या वेळेला करतील, इफ दे वर्क टुगेदर बोथ कंप्लीट 1/x + 6. कारण ते दोघींचं टुगेदरने होणारं काम आहे, म्हणजे एक काम एवढा पार्ट असेल, पार्ट ऑफ वर्क, त्या कामाचा एवढा भाग ते कंप्लीट करतील दोघी मिळून. आता पुढे काय आहे की दोघी मिळून कंप्लीट झालं. आता पुढे त्यांनी असं दिलेलं आहे की दोघी मिळून जे आहे ते 4 दिवस लावतात. अँड गिवन दॅट बोथ टेक 4 days, बोथ टुगेदर म्हणा, टुगेदर टेक 4 days टू कंप्लीट दॅट वर्क. मग याचा काय अर्थ झाला की दोघी मिळून जर 4 दिवस लावतात, त्या कामाचा कितवा भाग करतील ते, म्हणजे देअरफॉर दे कंप्लीट 1/4 पार्ट ऑफ दॅट वर्क. ते एवढा पार्ट जो इथं कंप्लीट करतील. मग हे दोघे आता एकत्र होतील. म्हणजे याचा अर्थ काय झाला, देअरफॉर फ्रॉम गिव्हन कंडिशन, एवढं काम ते दोघी मिळून करतात, हे आपल्या व्हेरिएबल मध्ये झालं, एवढं काम ते कंप्लीट करतात, हे आपल्या न्यूमरिकल मध्ये झालं. तर डायरेक्ट हे दोघी इक्वल असतील. 1/x + 6 इज इक्वल टू 1/4. बस याला सिम्प्लिफाय करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन x + 6 + x, याने याला म्हटलं गेलं तर x × x + 6 इज इक्वल टू 1/4. x + x 2x + 6 डिवाइड बाय, याने याला मल्टिप्लाय केलं तर x² + 6x इज इक्वल टू 1/4. याने याला मल्टिप्लाय करा 4 × 2x + 6, याने याला केलं तर x² + 6x, याने मध्ये मल्टिप्लाय केलं तर 4 × 2 = 8, x + 4 × 6 = 24 इज इक्वल टू x² + 6x. यांना तिकडे पाठवा. 0 इज इक्वल टू x² + 6x - 8x - 24 इज इक्वल टू 0. हा 0 इकडे दिलाय, तर आता याला 0 इक्वल टू तिकडे लिहूयात आपण. म्हणजे x² 6x - 8x - 2x - 24 इज इक्वल टू 0. आता याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला. कसे फॅक्टर्स पडतील याचे? -24 क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं की आपल्याला आपण फॅक्टरायझेशन मेथड अप्लाय करू शकतो. -2 6 4 जार 24, याला निगेटिव्ह साईन द्यायची, हे आपण आता शिकलोय. याचे फॅक्टर्स कसे पडतील मग? x - 6 आणि सेकंड फॅक्टर x +
4 equal to 0. So this is x minus 6 equal to 0 and x plus 4 equal to 0. This is x is equal to 6. पण हे पॉसिबल नाही आहे. x इज इक्वल टू -4 डज नॉट पॉसिबल, ॲक्सेप्टेबल नाही आहे ते. मग अशा वेळेला आपण काय करणार, x इक्वल टू -4 नॉट ॲक्सेप्टेबल, बिकॉज आपण x कोणाबद्दल मानलाय, तेच डेज कॅनॉट निगेटिव्ह. फायनली आपल्याला काय मिळत आहे, देअरफॉर त्यांचे वेगवेगळे लिहायचे आपल्याला. निशू टेक 6 days and Pintu take 6 plus 6 is equal to 12 days to complete certain work. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. If 460 is divided by a natural number, then the quotient is 6 more than, quotient जो आहे तो 6 more than 5 times the divisor असं म्हटलं आहे, and the remainder is 1. Find the quotient and the divisor. इथे क्वॉशंट आणि डिवायझर दोघे काढायचे आहेत आपल्याला, परंतु इथे आपण डिवायझर बद्दलच मानूयात, कारण क्वॉशंट बद्दल जर मानलं तर हे एक्सप्रेशन मांडायला कठीण जाईल. म्हणून कारण डिवायडरच्या 5 पटीपेक्षा 6ने हा क्वॉशंट जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून याला x मानण्यापेक्षा याला x मानलेलं चांगलं राहील. देअरफॉर लेट डिवायझर बी x. जर डिवायझर x मानला तर देअरफॉर द क्वॉशंट कसा आहे बघा, क्वॉशंट इज काय होईल बघा, क्वॉशंट इज 5 टाइम्स डिवायझर मोर दॅन 6 म्हटलं म्हणजेच त्याच्यापेक्षा 6ने अधिक आहे. आपल्याला दोघी व्हॅल्यू मिळालेले. आपल्याकडे एक रिलेशन आहे, डिव्हायडंड इक्वल टू क्वॉशंट इंटू डिव्हायझर अधिक रिमाइंडर, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी असा आपला कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टनुसार इथे आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यूज पुट केल्यात. हा आपल्याला 460 दिलेला आहे, इक्वल टू क्वॉशंट जो आहे तो आपण आता जस्ट मांडला आहे 5x + 6 मल्टिप्लाय बाय डिव्हायझर जो आहे तो आपण x मांडला आहे, x प्लस आणि रिमाइंडर त्यांनी 1 दिलेला आहे. बस याला सोडवायचं आहे. 460 इज इक्वल टू एक्सने मल्टिप्लाय केलं 5x² + 6x आणि +1 होईल. त्यानंतर हा 560 त्या साईडला पाठवा, म्हणजेच 5x² + 6x + 1 - 460. इकडे 0 लिहिण्याऐवजी मी इकडे 0 लिहितो आहे. नंतर हा 5x² + 6x - 459 इक्वल टू 0. आता याचे आपल्याला फॅक्टर शोधायचे आहेत. फॅक्टर शोधताना काय करायचं आहे बघा, -459 मल्टिप्लाय बाय 5 आहे, याचे फॅक्टर शोधा. हा 9 + 5 + 4 9 होतो, म्हणजे याला 9ने डिवाइड होतोय हा. तर 9ने डिवाइड केलं तर काय इथे 1, 9 1 = 1. त्यानंतर 9ने जर डिवाइड केलं त्याला 5 9 = 45 आणि 9 1 = 1 या प्रकारे येईल. म्हणजे हा -51 आणि इकडे हा त्याला 9ने आपण डिवाइड केलं आणि इंटू हा 5 होताच. आपल्याला दोघींमधला डिस्टन्स जो आहे तो 6 असला पाहिजे. असे 2 फॅक्टर शोधायचे, 2 नंबर शोधायचे. तर 9 5 = 45, 45 आणि यांच्यात म्हटलं डिस्टन्स करेक्ट आहे. म्हणजे प्लस साईन जी आहे तुम्हाला ही 51ला द्यायची आहे. 51 हा प्लस झाला पाहिजे आणि -49 या ठिकाणी 45 या ठिकाणी येईल. 51 - 45 बरोबर 6 होतो. म्हणजे ही मायनस साईन या निगेटिव्ह साईन याला जर दिली तर बरोबर आपल्याला त्याचे 2 फॅक्टर्स सापडतात. आणि ते काय येतील बघा, 5x² + 51x - 45x आणि हा -459 इज इक्वल टू 0. बघा आता काय होतं इथे, आता काही इथे कॉमन निघतंय का, तर याला जर आपण भाग दिला, इथून काही कॉमन निघत नाही, पण x कॉमन इथे निघतोय फक्त, बाकी दुसरं काही निघत नाही आहे. 5x + 51 या ठिकाणी येईल मायनस,
आता याच्यात काही कॉमन निघतंय का बघूयात. 45 कॉमन निघतोय, कारण बघा इथे आपण खाली जर पाहिलं असेल तर -9 मल्टिप्लाय 5 म्हणजेच 45 मल्टिप्लाय बाय 51 केला तर 51 त्यात राहील आणि हा 45 कॉमन निघेल मायनस साईनसह. तर या ठिकाणी तुम्हाला +51 मिळेलच इक्वल टू 0. इथे 9चा भाग जातो ना, 9 एक मिनिट. 9ने जर आपण डिवाइड केलं 5 × 45 आणि जर याला 9ने बरोबर 51 मल्टिप्लाय बाय 9 हा मिळतो आपल्याला. 51 मल्टिप्लाय बाय 9 याचे फॅक्टर्स आपल्याला हे मिळत आहेत, म्हणजे इथे -9 कॉमन निघेल आणि या ठिकाणी 5x + 51 येईल. मग हा ब्रॅकेट रिपीट झाला तर 5x + 51 इंटू हा x - 9 इज इक्वल टू 0. आणि मग या ठिकाणी फायनली तुम्हाला 5x + 51 इक्वल टू 0 आणि x - 9 इक्वल टू 0 असं मिळेल. आणि मग 5x इज इक्वल टू -51, तर x इज इक्वल टू -51 अपॉन x 5. तर हे नॉट ॲक्सेप्टेबल आहे, बिकॉज याचं रिझन काय आहे की एक्सची जी व्हॅल्यू आहे ती आपली डिव्हायजरची आहे. इट इज नॉट नॅचरल नंबर, इट इज नॉट नॅचरल नंबर. आपल्याला नॅचरल नंबर पाहिजे आहे, तो नॅचरल नंबर नाही, म्हणून तो अनॲक्सेप्टेबल आहे. सो x इज इक्वल टू 9. तर फायनली आपल्याला x मिळाला, म्हणजेच कोण मिळाला आहे, x मिळाला डिव्हायजर मिळाला आहे. आपल्याला दोघी काढायचे. सो द डिव्हायजर इज 9 अँड द क्वॉशंट इज काय येईल 5 मल्टिप्लाय बाय 9 + 6 आहे. म्हणजे काय येईल तो 45 + 6 इज इक्वल टू 51. म्हणजे हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. या प्रकारची फिगर दिलेली आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD जो आहे तो ट्रॅपेझियम दिलेला आहे. AB पॅरल आहे सीडीला अँड इट्स एरिया इज 33. याचा एरिया पण दिला आहे 33 सेंटीमीटर स्क्वेअर. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइंड द लेंथ्स ऑफ ऑल साइड्स. या संपूर्ण साइड्स आपल्याला काढायच्या आहेत. फिल द एम्प्टी बॉक्सेस टू गेट द सोल्युशन. हे एक ॲक्टिव्हिटी आहे. हा ट्रॅपेझियम दिलेला आहे. ट्रॅपेझियम आपल्याला माहिती आहे ट्रॅपेझियमचा एरियाचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. त्याच्या ज्या पॅरलल साइड्स आहेत दोघांची बेरीज मल्टिप्लाय बाय हाईट असते आणि या ठिकाणी हाईट जी आहे ती AM आहे. सो दिस इज AM. त्यानंतर AM त्यांनी आपल्याला व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये दिली आहे x - 4. हा 2 इकडे आला, याला मल्टिप्लाय झाला तर 2 मल्टिप्लाय बाय 33 हा येणार 66. त्यानंतर x + 2x 3x हा +1 आणि हा इंटू हा x - 4 आहे. आता या दोघी ब्रॅकेटचा आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचा आहे. फर्स्टला मल्टिप्लाय केलं तर 3x² होईल फर्स्ट टर्म. सेकंड टर्म मल्टिप्लाय केलं तर -12x होईल. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे आणि हा प्लस x × 1 x येईल आणि हा +1 इंटू -4 येईल. त्यानंतर याला जर सिम्प्लिफाय आपण केलं तर हा 66 जो आहे हा जर आपण त्या साईडला पाठवला तर हा -66 होईल. -66 आणि -4 हा -70 होईल आणि हा -12x + x हा -11x होईल. आता याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. फॅक्टर्स पाडताना आपल्याला काय करायचं आहे की 70 निगेटिव्ह -70 आणि इथे -11 असे फॅक्टर्स पाडायचे आहेत. 70 मल्टिप्लाय बाय 3 आहे मल्टिप्लाय बाय 3 7 × 21 म्हणजे 210 त्यांचा प्रॉडक्ट आला पाहिजे. 210 निगेटिव्ह हा त्याचा प्रॉडक्ट आला पाहिजे आणि -11 ॲडिशन ऑफ सबस्ट्रॅक्शन असे दोन नंबर शोधायचे. 21 आणि 10 हेच दोन नंबर आहेत आणि 21ला इथे निगेटिव्ह साईन द्यायची आहे. मग इथे काय येईल 3x - 21x + 10x - 70 इक्वल टू 0 असं इक्वेशन तयार होईल. यातनं 3x कॉमन निघेल. 3x कॉमन काढला इथे काय राहील x -7 3 x म्हणजे x - 7 राहील. इथे 10 कॉमन काढला इथे सुद्धा x - 7 राहील. त्यानंतर x - 7 हा ओव्हरऑल कॉमन निघेल x - 7 आणि 3x + 10 हा इथे राहणार आहे. नंतर 3x + 10 इक्वल टू 0 होईल. x - 7 इज इक्वल टू 0 होईल. तर हा 7 तिकडे वाढवला तर तो +7 होईल. हा इकडे 10 मायनस निगेटिव्ह झाला, इकडे त्यांना डिवाइड झाला तर x इक्वल टू -10/3. ही नॉट ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू आहे, अनएक्सेप्टेबल आहे कारण लेंथ नेवर निगेटिव्ह. फायनली तुम्हाला x इक्वल टू 7 ही ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू आहे. x ची व्हॅल्यू 7 मिळाली आहे.
आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे, आता ए बीची लेंथ काढायला लावली आहे. ए बी आपल्याकडे काय आहे, ए बी डायरेक्ट एक्स आहे म्हणून तो डायरेक्ट 7 ठेवायला हरकत नाही. सी डी जो आहे तो 2x+1 आहे. जे सी डी जो आहे तो 2x+1 म्हणजेच 2 × 7+1, 7 2 जार 14 + 1 15 म्हणून इथे डायरेक्टली आपल्याला 15 लिहायला हरकत नाही. त्यानंतर ए डी आणि बी सी हे दोघी सेम आहेत, कारण इक्वल लेंथ दिले आहेत त्यांनी आपल्याला ऑलरेडी, म्हणून x-2 होईल. तर इक्वल टू याची लेंथ काढायची तर x-2 म्हणजेच आपला x7 आला, 7 - 2 = 5 म्हणजेच ही लेंथ जी आहे ती आपल्याला 5 मिळणार आहे. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी होती आणि हे शेवटचं प्रॉब्लेम होतं या पूर्ण आपली प्रॅक्टिस सेट 2.6चं. आता इथे ही प्रॅक्टिस सेट 2.6 जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. यासोबतच आपण सगळे टॉपिक ह्या चॅप्टरचे ते कव्हर केलेले आहेत आणि आय होप तुम्हाला ते सगळे समजले असणार अशी अपेक्षा आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत. पुढे भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, ज्या ठिकाणी आपले हे संपूर्ण चॅप्टरवर आधारित प्रॉब्लेम सेट 2 आहे, ज्यामध्ये आपण असे काही निवडक एक्झाम्पल घेणार आहोत जे तुम्हाला थोडेसे टफ किंवा हायर ऑर्डर थिंकिंगचे असे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण घेणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बेस्ट ऑफ लक.